तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अक्षराच्या वर्गातील मुलं आणि मुली बायका जास्त काम करतात की पुरुष या गोष्टीवरून वाद घालत असतात. अधिपतीसुद्धा त्यांच्यामध्येच बसलेला असतो. मुलं म्हणत असतात की पुरुष जास्त काम करतात आणि ते जास्त वजनही उचलू शकतात, तर मुली म्हणत असतात की तुम्ही पुरुष एकच काम करायला जाता आणि दमता, मात्र आम्ही बायका दिवसभर थोडी थोडी कामं करत असतो. आणि ते ऐकून मुलं म्हणतात की ज्या कामांसाठी स्किल लागतं ती कामं आम्ही करतो. तर मुली म्हणतात मग स्वयंपाकासाठी काही स्किल लागत नाही का? त्यावर मुलं म्हणतात पण काही पुरुषही स्वयंपाक करतातच ना. आणि त्यावर अधिपती मुलींची बाजू घेत म्हणतो की जे पुरुष स्वयंपाक करतात ते पैशांसाठी करतात, मात्र आपली आई, ताई, मावशी या दररोज घरातील 4-5 माणसांचा स्वयंपाक बनवतात आणि तीसुद्धा कोणतीही अपेक्षा न ठेवता. आणि अधिपतींनी आपली बाजू घेतली आहे म्हणून मुली खूपच खुश होतात. त्यानंतर मुलं म्हणतात पण सैन्यामध्ये तर सगळ्यात जास्त पुरुषच असतात ना, तिथे काय? त्यावर अधिपती पुन्हा मुलींची बाजू घेत म्हणतो, अरे बाबा तुला माहीत नाही का, आता मुलीसुद्धा सैन्यात असतात, चांगलं फायटर प्लेन वगैरे उडवतात, कुठे आहेस तू? आणि त्याचं ते बोलणं ऐकून मुलं गप्प बसतात, तर मुली खूपच खुश होतात. आणि त्याचवेळी अक्षरासुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. तिने अधिपतीचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती खूप खुश होते. तर दुसरीकडे चंची आणि इरा नाश्ता करत बसलेल्या असतात. इरा चंचीला म्हणत असते की तसं आता तुला खरं सांगायला काही हरकत नाही. आणि मग ती चंचीला सांगते की भुवनेश्वरी मॅडमनी निखिलला पगारवाढ कबूल केली आहे. जर आम्ही ताईला घराबाहेर काढलं तर त्या दर महिन्याला निखिलची पगारवाढ करणार. आणि ते ऐकून चंची म्हणते पण भुवनेश्वरी मावशीने मलासुद्धा कबूल केलं आहे की जर मी त्या मास्तरनीला या घरातून बाहेर काढलं तर ती मला पुन्हा त्या घरात घेणार. आणि ते ऐकून इरा म्हणते म्हणजे भुवनेश्वरी मॅडमनी एकच गाजर आपल्या दोघींना दाखवला आहे, तर मग आता आपण एकमेकींची मदत करून ताईला या घराबाहेर काढू. मात्र चंची म्हणते की मी तुझी कोणतीही मदत करणार नाही, तू पगारवाढ वगैरे विसरून जा, त्या मास्तरनीला तर मीच घराबाहेर काढणार. आणि ते ऐकून इरा खूप चिडते. तर दुसरीकडे अक्षरा वर्गामध्ये आल्यावर सगळेजण शांत बसतात. अक्षरा त्यांना विचारत असते की काय झालं, तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीवरून वाद घालत होता? आणि मग वर्गातील एक मुलगी अक्षराला सगळं काही सांगते. ती अक्षरालाच विचारते की मॅडम तुम्ही सांगा कोण श्रेष्ठ आहे, बायका की पुरुष? आणि त्यावर अक्षरा हसून म्हणते की असं कसं ठरवता येईल आपल्याला, जो तो आपापल्या जागी उत्तम आहे. मात्र अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई तुम्ही अशी मांडवली करू नका, कोणती तरी एक बाजू घ्या. आणि त्यावर अक्षरा सगळ्यांना समजावते की अशी एक बाजू कोणालाही घेता येणार नाही. आपण असं समजू की स्त्री आणि पुरुष एकाच गाडीची 2 चाकं असतात. प्रत्येकाने आपले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट ओळखून एकमेकांना मदत करायला हवी. आणि अक्षराचं हे बोलणं त्या विद्यार्थ्यांनाही पटतं आणि ते हो म्हणतात. त्यानंतर अक्षरा धडा शिकवायला सुरुवात करते. मात्र ती मध्येच म्हणते की तुमच्यापैकी काही मुलं मुलींची बाजू घेत होती हे बघून खरंच खूप बरं वाटलं. आणि त्यावर एक मुलगा म्हणतो की दुसरी कोणतीच मुलं नाही मॅडम, फक्त छोटे सरकार घेत होते, तुम्ही त्यांचं सरळ नाव घ्या की. मात्र तेवढ्यात एक मुलगी म्हणते की अरे बायको कधी नवऱ्याचं नाव घेत नाही. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. अक्षराला सुद्धा हसू येतं, पण ती पुस्तकाच्या आड तिचा चेहरा लपवते. तर अधिपती लाजूनच इकडे तिकडे बघत असतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी चंचीला कॉल करत असते आणि तिचा मोबाईल इराच्या जवळच असतो. ती मनाशी म्हणत असते की नक्कीच या तिला टिप्स सांगण्यासाठी फोन करत असणार. पण त्याचवेळी चंची त्या ठिकाणी येते आणि ती फोन घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते. इरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण चंची काही ऐकत नाही. ती म्हणते की मला माहिती आहे एवढ्यात घरी कोणीही येणार नाही. आणि मग ती बाहेर जाऊन भुवनेश्वरीसोबत बोलते. भुवनेश्वरी तिला सांगत असते की 2 दिवसांसाठी मी मुंबईला चालले आहे, त्यामुळे तुझ्याकडं फक्त हे 2 दिवसच आहे. या 2 दिवसांमध्ये काहीतरी कर जेणेकरून अधिपती तुला घरात घेतील. आणि त्यावर चंची म्हणते अगं पण मावशी मी 2 दिवसात काय करणार? त्यावर भुवनेश्वरी म्हणते की ते मला माहीत नाही, पण जर या 2 दिवसांमध्ये तू काही केलं नाही तर मग तुला घरात घेणं अवघड आहे आणि तू ही संधी हातची घालवू नको असंच मी तुला सांगेल. आणि त्यावर चंची म्हणते ठीक आहे, मला एक मस्त आयडिया सुचली आहे. आणि मग भुवनेश्वरी हसतच फोन ठेवून देते. मात्र चंचीला माहिती असतं की इरा आपलं बोलणं ऐकते, त्यामुळे मग ती उगाच म्हणत असते की मावशी माझी आयडिया इतकी भारी आहे ना की ती मास्तरीन उद्याच घर सोडून निघून जाईल.
आणि तिचं ते बोलणं ऐकून इराला खूपच राग येतो. ती म्हणते की मी हिला असं काही करू देणार नाही. ताईला घराबाहेर तर मीच काढणार आणि भुवनेश्वरी मॅडमकडून दर महिन्याला निखिलला पगारवाढसुद्धा मिळवून देणार. तर दुसरीकडे अक्षरा वर्गातील मुलांना मराठीचा पेपर परत देत असते. ती सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर देते. सगळ्यांना छान मार्क्स मिळालेले असतात. मात्र ती अधिपतीचा पेपर काही देत नाही. एक मुलगा तिला विचारतो की मॅडम धाकल्या सरकारांचा पेपर राहिला आहे. त्यावर अक्षरा म्हणते की राहिला नाही तर मी तो बाजूला काढून ठेवला आहे. आणि ते ऐकून अधिपती खूपच घाबरतो. आणि मग अक्षरा त्याला समोर बोलावते आणि त्याला त्याचा पेपर देत म्हणते की हे काय केलं आहे तुम्ही अधिपती. त्यामुळे अधिपती खाली मान घालतो. तर अक्षरा विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही अधिपती सूर्यवंशींसाठी टाळ्या वाजवा. मात्र अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई हे सगळं कशासाठी. आणि त्यावर अक्षरा हसून म्हणते की अधिपती आधी तुमचा पेपर तर बघा. तुम्ही मराठीमध्ये वर्गात पहिले आला आहात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून. आणि ते ऐकून सगळेजण खूप खुश होतात. अधिपतीचा तर या गोष्टीवर विश्वास बसतच नाही आणि त्यानंतर जेव्हा तो पेपर बघतो तेव्हा तो खूपच खुश होतो. तर अक्षराला सुद्धा त्याचं खूप कौतुक वाटतं. तर दुसरीकडे चंची इराकडे जाते. ती इराला विचारते की तू माझं आणि मावशीचं बोलणं ऐकलं आहे ना. त्यावर इरा हसतच हो म्हणते. तर चंची तिला सांगते मग आता तुला कळलं असेलच की माझ्याकडे फक्त 2 दिवस आहे. प्लीज मला मदत कर. मात्र इरा म्हणते की अगं तू तर मगाशीच मला चॅलेंज दिलंय ना की जे काही करणार ते मीच करणार. तुला पगारवाढ मिळवून देणार नाही. त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते तू कर. तू तुझ्या मार्गाने जा आणि मी माझ्या मार्गाने जाते. आणि मग ती तेथून निघून जाते. तर चंचीला काय करावं ते सुचत नाही. दुसरीकडे अधिपती घरी चाललेला असतो. त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. ती अधिपतीला आवाज देते. मात्र अधिपतीला असं वाटतं की भास आहे. मात्र तिने परत एकदा आवाज दिल्यावर तो थांबतो. अक्षराला बघून त्याला खूप आनंद होतो. तर अक्षरा त्याचं पुन्हा एकदा कौतुक करत म्हणते की खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये छान अभ्यास केला आणि पैकीच्या पैकी मार्क्ससुद्धा मिळवले. असाच अभ्यास करत राहा आणि मला तुमचं कौतुक करण्याची संधी द्या. आणि त्यावर अधिपतीसुद्धा खुश होऊन हो म्हणतो. मात्र तो अक्षराला मुद्दाम विचारत असतो की आपले जादाचे क्लास सुरू ठेवायचे ना. मात्र त्यावर अक्षरा म्हणते की ते आपण पुढे बघूयात. आणि मग ती घरी जाण्यासाठी निघते. तर अधिपती आनंदाने नाचायला सुरुवात करतो. तर अक्षरा पाठीमागे वळून बघते. त्यामुळे मग तो लाजून खाली मान घालतो. मात्र त्यानंतर तो पुन्हा नाचू लागतो आणि त्यामुळे अक्षरा खूप खुश होते. तर दुसरीकडे आई बाबा घरी आलेले असतात. त्यांनी भेळ आणलेली असते. सगळेजण भेळ खात बसलेले असतात. तर इरा मुद्दाम चंचीला म्हणते की भेळ खा, तूप रोटी खा, चांगली जाडजूड हो आणि भोपळ्यात बसून तुझ्या घरी निघून जा. पण इराचं असं बोलणं ऐकून सगळेजण तिच्यावर ओरडतात. आणि त्याचवेळी एक कुरिअर येते. ते कुरिअर अक्षरासाठी असते. मात्र त्यातील लेटर वाचून अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते. आई बाबा तिला विचारत असतात की काय झालं आहे. पण तिच्या तोंडून शब्दही फुटत नाही. आणि मग ते लेटर इरा घेते आणि ते लेटर वाचून तीसुद्धा खूप घाबरते. आणि मग ती आईबाबांना सांगते की ही घटस्फोटाची नोटीस आहे ताईच्या आणि अधिपतींच्या. आणि ते ऐकून त्या दोघांना मोठा धक्का बसतो. तर चंची गालातल्या गालात हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.